दशक चौथा समास सातवा दास्य भक्ती. श्रीराम मागा झाले निरूपण, सहावे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान, सातवी भक्ती श्रीराम. सातवे भजन ते दास्य जाणावे, पडिले कार्य तितुके करावे. सदा सन्निधची असावे, देवद्वारी श्रीराम. देवांचे वैभव सांभाळावे, न्यून पूर्ण पडोची नेदावे. चढते वाढते वाढवावे, भजन देवाचे श्रीराम. भंगली देवाळे करावी, मोडली सरोवरे बांधावी. सोफे धर्मशाळा चालवावी, नूतनची कार्य श्रीराम. नाना रचना जीर्ण जर्जर, त्यांचे करावे जीर्णोद्धार. पडिले कार्य ते सत्वर, चालवीत जावे श्रीराम. गजरथ तुरंग सिंहासने, चौकी आसिबिका सुखासने. मंचक डोलारे विमाने, नूतनची करावी श्रीराम. मेघडंबरे छत्र चामरे, सूर्यापाने निशाणे अपारे. नित्य नूतन अत्यादरे, सांभाळीत जावी श्रीराम. नाना प्रकारीची याने, बैसावयाची उत्तम स्थाने. बहुविध सुवर्णासने, येतने करीत जावी श्रीराम. भुवने कोठड्या पेट्या मांदुसा, रांझण कोहळी घागरी बहुवसा. संपूर्ण द्रव्यांश ऐसा, अति यत्ने करावा श्रीराम. भुयेरी तळघरे आणि विवरे, नाना स्थळे गुप्तद्वारे. अनर्घे वस्तूंची भांडारे, येतने करीत जावी श्रीराम. अलंकार भूषणे दिव्यांबरे, नाना रत्ने मनोहरे. नाना धातू सुवर्णपात्रे, येतने करीत जावी श्रीराम. पुष्पवाटिका नाना वने, नाना तरुवरांची बने. पावती करावी जीवने, तया वृक्षासी श्रीराम. नाना पशूंची शाळा, नाना पक्षी चित्रशाळा. नाना वाद्ये नाट्यशाळा, गुणी गायक बहुसाल श्रीराम. स्वयंपाकगृहे भोजनशाळा, सामग्रीगृहे धर्मशाळा. निद्रिस्ता कारणे पडशाळा, विशाळ स्थळे श्रीराम. नाना परिमळ द्रव्यांची स्थळे, नाना खाद्यफळांची स्थळे. नाना रसांची नाना स्थळे, येतने करीत जावी श्रीराम. नाना वस्तांची नाना स्थाने, भंगली करावी नूतने. देवाचे वैभव वचने, किती म्हणवनी बोलावे श्रीराम. सर्वाठाई अति सादर, आणि दास्यत्वासही तत्पर. कार्यभागाचा विसर, पडणार नाही श्रीराम. जयंत्या पर्वे महोत्सव, असंभाव्य चालवी वैभव. जे देखता स्वर्गीचे देव, तटस्थ होती श्रीराम. ऐसे वैभव चालवावे, आणि नीच दास्यत्वही करावे. पडिले प्रसंगी सावध असावे, सर्व काळ श्रीराम. जे जे काही पाहिजे, ते ते तत्काळची देजे. अत्यंत आवडी कीजे, सकळ सेवा श्रीराम. चरण क्षाळने स्नाने आचमने, गंधाक्षते वसने भूषणे. आसने जीवने नाना सुमने, धूपदीप नैवेद्य श्रीराम. शयनाकारणे उत्तम स्थळे, जळे ठेवावी सुसितळे. तांबोल गायने रसाळे, रागरंगे करावी श्रीराम. परिमळ द्रव्ये आणि फुलेले, नाना सुगंधेल तेले. खाद्यफळे बहुसाले, सन्निधची असावी श्रीराम. सडे सन्मार्जने करावी, उदक पात्रे उदके भरावी. वसने प्रक्षालून आणावी, उत्तमोत्तमे श्रीराम. सकळांचे करावे पारपत्य, आलयाचे करावे आतिथ्य. ऐसी हे जाणावी सत्य, सातवी भक्ती श्रीराम. वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतीची. अंतरे निवती सकळांची, ऐसे वदावे श्रीराम. ऐसी हे सातवी भक्ती, निरोपिली येथामती. प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती, मानस पूजा करावी श्रीराम. ऐसे दास्य करावे देवाचे, येण्याची प्रकारे सद्गुरूचे. प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेचे, करीत जावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दास्य भक्तीनाम समास सातवा समाप्त. दशक चौथा समास सातवा दास्य भक्ती. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात सहाव्या वंदन भक्तीचे वर्णन झाले. आता सावध होऊन सातवी भक्ती कोणती ते ऐकावे. सातवे भजन ही दास्य भक्ती जाणावी. या भक्तीत जे पडेल ते देवाचे काम करावे लागते व सदा सर्वदा जवळच देवद्वारी असावे लागते. देवाचे वैभव आपण सांभाळावे, त्यात काही उणे पडूच देऊ नये. तसेच ते दिवसेंदिवस वाढेल असा प्रयत्न जरूर करावा. जुन्या पडक्या देवालयांचा जीर्णोद्धार करावा. मोडलेली सरोवरे परत चांगली बांधावी. सोपे, ओसऱ्या, धर्मशाळा ही नवीनच कार्ये हाती घ्यावी. जी जुनी बांधकामे मोडकळीस आली असतील त्यांचे जीर्णोद्धार करावे. जे काम पडेल ते ताबडतोब करीत जावे. हत्ती, रथ, घोडे, सिंहासने, चौरंग, इतर सुखासने
मंचक, डोलारे, विमाने सर्व नवीनच करावीत. मेघडंबऱ्या, छत्रे, चामरे, अब्दागिऱ्या, अपार निशाणे नित्य नूतन वाटतील अशी अत्यंत आदराने सांभाळीत जावे. नाना प्रकारची वाहने, बसण्यासाठी उत्तम जागा, अनेक प्रकारची सोन्याची आसने वगैरे प्रयत्नपूर्वक करत जावी. घरे, कोठड्या, पेट्या, पेटारे, रांजण, कोहळी, अनेक घागरी अशा मूल्यवान वस्तू देवासाठी अत्यंत प्रयत्नपूर्वक कराव्यात. अनेक ठिकाणी भुयारे, तळघरे आणि बोगदे, नाना ठिकाणी गुप्तद्वारे यांची योजना करून मूल्यवान वस्तूंची भांडारे प्रयत्नपूर्वक करावी. देवासाठी दागिने, भूषणे, अत्यंत दिव्य मौल्यवान वस्त्रे, नाना मनोहर रत्ने, नाना धातूंची आणि सोन्याची ही पात्रे, भांडी खटपटीने मिळवावी. देवासाठी पुष्पवाटिका, नाना वने, निरनिराळ्या वृक्षांच्या बागा, त्या वृक्षांना पाणी देण्याची व्यवस्था करून फळतील, फुलतील असे पाहावे. निरनिराळ्या पशूंसाठी तबेले, पागा, अनेक प्रकारचे पक्षी, अनेक चित्रांचा संग्रह, नाना वाद्ये, नाट्यशाळा व पुष्कळ गुणी गायक, स्वयंपाकघरे, भोजनालये, कोठारे, धर्मशाळा, झोपण्यासाठी ओवऱ्या प्रशस्त मोठमोठ्या बांधाव्यात. अनेक प्रकारच्या सुवासिक वस्तू ठेवण्यासाठी जागा, नाना खाद्यपदार्थ साठवून ठेवण्यासाठी स्थळे, नाना पातळ पदार्थ साठवून ठेवण्यासाठी व्यवस्था प्रयत्नपूर्वक करावी. नाना वस्तूंचा संग्रह करण्यासाठी असलेली स्थळे मोडकळीस आली असतील तर ती नवीन करून घ्यावीत. देवाचे वैभव शब्दांनी किती वर्णन करावे. सर्वांशी अति आदरपूर्वक वागावे. पडेल ते काम करण्याविषयी तत्पर असावे, पण देवालयाच्या कार्याचा विसर पडू देऊ नये. जयंत्या, पर्वकाल, महोत्सव अशा असंभाव्य थाटाने करावे की ते पाहून स्वर्गातील देवांनाही तटस्थ व्हावे. असे देवांचे वैभव वाढवावे आणि हलक्यात हलके कामही तत्परतेने करावे. वेळ प्रसंगी जे काम पडेल ते करण्याविषयी सदा सर्व काळ तत्पर असावे. देवाच्या सेवेसाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्या तत्काळ पुरवाव्यात. अत्यंत आवडीने सर्व सेवा करावी. पाय धुणे, स्नान, आचमन, गंधाक्षता, वस्त्रे, भूषणे, आसने, प्यावयाचे पाणी, निरनिराळ्या प्रकारची फुले, धूप, दीप, नैवेद्य इत्यादींची व्यवस्था करावी. शयन करण्यासाठी उत्तम शेजघरे, गार पिण्याचे पाणी, तांबूल ह्यांची व्यवस्था करावी. रसाळ गायनाने उत्सवात रंग भरावा. सुवासिक द्रव्ये आणि अत्तरे, नाना सुगंधित तेले, खाद्यपदार्थ, नाना प्रकारची फळे हाताशीच ठेवावीत. सडा संमार्जन करावे. पाण्याची भांडी स्वच्छ पाण्याने भरून ठेवावी. उत्तमोत्तम वस्त्रे स्वच्छ धुवून आणावी. सगळ्यांचा आदर सत्कार करावा. जे जे कोणी येईल त्यांचा पाहुणचार करावा. अशा प्रकारे सेवा करणे ही सात्विक भक्ती आहे. सर्वांशी नम्रतेने बोलावे. सर्वांची गोड बोलून स्तुती करावी. सर्वांच्या अंतःकरणात सुख होईल असे बोलावे. या प्रकारे यथामती येथे सातव्या भक्तीचे वर्णन केले आहे. हे सर्व दास्य, ही सर्व सेवा प्रत्यक्ष घडत असेल तर उत्तमच, पण प्रत्यक्ष घडत नसेल तर मनात तरी करावी. या प्रकारे देवाचे दास्य करावे व तसेच सद्गुरूंचेही करावे. प्रत्यक्ष घडत नसेल तर निदान मानस पूजेत तरी ते जरूर करावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दास्य भक्तीनाम समास 7वा समाप्त.